कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणे ठेवी तसे तोरी व सांडिली आपुली परिसे नेनो शिवो कैसे लोखंडासे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. याचा बेस कमी करा, याचा विको कमी करा, गोड करा, आवाज ते चांगलं करेल तुमचं. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना स्वयं म्हणतात की माझी वाणी अपुरी पडते. त्या अर्थी मी संतांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. काय असेल संतांकडे की जेणेकरून देहूतले मालक संतांच्या वर्णनापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवणं हेच मानतात. थोरी व सांडिली आपुली परिसे नेनो शिवो कैसे लोखंडाशी. संतांचं जीवन परिसासारखं आहे. परिसाच्या सानिध्यात लोखंड गेलं की त्या लोखंडाचं सोनं करायची ताकद परिसात आहे. पण हे बेटे रगिले, ते जात नाहीत परिसाकडे. लय बदमाशे लोखंड जात नाही. 50 रुपये किलो विकणारं लोखंड परिसाच्या सानिध्यात गेलं की त्याची कोट्यानं किंमत वाढते. एवढी किंमत लोखंडाची वाढवायची ताकद परिसात आहे. पण परिसानं कधीच अंतकरणात अहंकार घेतला नाही, मी लोखंडाचं सोनं कसं करू. हे जीवन संतांचे. पण याच्यातला फरक सांगतोय. परीस फक्त लोखंडाचं सोनं करू शकतोय. खापरा परीस काय करी, खापराचं करू शकत नाही. चंदनाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर चंदन काही वनस्पतींना सुगंधी करते. एरंड जर लावलं ना गुरुजी तर मला या निळू चंदन एरंडाला सुगंध नाही. साबरी वाढिंडल्या सरळा, आळंदीतल्या मालकांचं वाक्य. वेळूला साबरी म्हटले. पण मलया निळू चंदन हे वेळूच्या झाडाला सुगंधी करू शकत नाही. आहे त्या चंदनात फार मोठी पावर आहे. वर्णन केलंय. पापलिया तेला पावनी चंदन, पापलिया तेला पावनी चंदन, शनये कबुंदा शीतल करी, जनय कबुंदा पापलिया उकळत्या तेलाला शीतल करण्याची ताकद चंदनात आहे. बसा बसा इथेच बसा बसा. मोठा लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असते. विठाला विठाला विठाला. बोरीला सुगंधी करण्याची ताकद चंदनात आहे. वेळूल नाही, एरंडाल नाही. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे, खापरात नाही, खापराची नाही. संतांच्या बाबतीत किती मोठं जीवन आहे. ज्या हराम खोरायला बायका कदारल्यात भाडे द्यायला, त्या नालायकाला सुद्धा चांगलं करण्याची ताकद संतात आहे. आपण सारी करीती
म्हटलंच नाही मी वाईटाचं चांगलं करणार नाही. देवाच्या बाबतीत शंकेची खिचडी शिजती. देवाकडे एक माणूस गेला आणि सांगितलं, देवा माझं चांगलं कर. भगवंतानं सांगितलं, अरे नालाय का, तुझा बायडाटा इतका घाण आहे, सगळे पापाचे कठोडे आहेत तू याजो, आणि तुझं मी भलं करणार नाही. प्रारब्धाच्या व्यतिरिक्त पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक भलं करू शकत नाही. बायको संक्रांतीच्या दिवशी नाव घेत नाही, त्या वाल्याचे महर्षी केले. ही संतातली ताकद आहे. थोरी व सांडिली आपुली परिशे, नेनो शिव कैसे लोखंडाशी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. विश्वाच्या कल्याणाकरता संतांचं जीवन आहे. तुम्ही आम्हाला संत म्हणता, ही तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, नाही तर तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून म्हणतात. विठाला विठाला महाराज, फक्त विश्वाच्या कल्याणाकरता जीवन ज्याचं खर्च होत असते त्याला संत म्हणतात. आम्ही जी कीर्तनकार आहेत, आमच्या परमार्थाच्या पाठीमागे आमचा सुद्धा संसार लपलाय. लग्न न करणाऱ्याचं पण काही काही लपलंय. त्याच्यामुळे आम्ही संतांच्या यादीत येत नाहीत. संत ते असतात, तेची संत तेची संत, ज्यांचा भेद विठ्ठली. देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही ती संत. अख्खं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता. काय जीवन आहे संतांचं. विठला विठला विठला. आपलं काही जरी जीवन झालं परमार्थात, गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, भागवत पाठ केलं, रामायण पाठ केलं, शिवपुराण पाठ केलं, रस्त्यात मित्राचं पोरग भेटलं ना आपलं पोरग भेटलं, जीव पण त्याला लावायचा. होय बुवा, आपल्याला याच्याकरता आपण त्या यादीत येत नाहीत. तो का म्हणे सुख परावी या सुखी. काय जीवन आहे संतांचं. महाराज, दुसरी सुखी झाल्यावर आनंद वाटते याला संत म्हणायचं, आणि पुढच्याच बरं झाल्यावर पोटात डब्बा उठतो याला माणसं म्हणायचं. विठाला विठाला विठाला. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने. मला वाटतं किती वर्ष आहे, 4थं वर्ष. गेल्या 4 वर्षापूर्वी धर्माची पताका, नामाचं रोपटं लावलं. वारकरी संप्रदायाच्या, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा प्रचार, विटेवरच्या मालकाचा, काशीतल्या मालकांचा नामाचा प्रचार करण्याची ही धर्म पताका गेल्या 4 वर्षापूर्वी या डासाळा नावाच्या गावात रोवल्या गेली. आणि ती पताका रोवण्याचं काम स्वयं सर्वांच्या ज्ञात असलेले, परिचित असलेले या गावाचे भूमिपुत्र आदरणीय वाघदादा, काय नाव आहे त्यांचं, मनोहर वाघदादा. त्यांना 2 सुपुत्र. ज्येष्ठ पुत्रांचं नाव विठ्ठलराव आणि राम आणि विठ्ठल. हे 2 सुपुत्र एक सर्वसामान्य कुटुंबातलं साध्या विचाराचं व्यक्तिमत्व. भगवंताची कृपा झाली. विटेवरच्या मालकीनीला, विटेवरच्या मालकानं त्यांच्याकडे काही वेळापुरता पाठवून दिलं आणि त्यांचं भलंही झालं. पण भलं झाल्याच्या नंतर आपण काहीतरी धर्मकार्य करावं, नामचिंतन करावं, आपल्यामुळं 4 लोकांना भजन घडावं, अशी अवस्था त्यांनी अंतकरणात ठेवली. गेल्या 4 वर्षापूर्वी एवढं मोठं रोपटं लावलं. मला नाही वाटत आपल्या परिसरात गाव सामायिक सप्त्यात बी एवढा मंडप लागला असेल. आणि एखाद्या सप्त्यात लागत असेल तर मी गेलो नसेल, कारण मी तसा फुटक्या नशिबाचाच आहे, चांगल्या ठिकाणी नसतोच. विठाला विठाला. मला काही त्यांचं फारसं वर्णन करून काही पैसे गिसे घ्यायचे नाही. मला हाऊत भरून दिलेत पंढरपुरातल्या मालकानं. मला काही चोंबाळायचा नाद नाही कोणाला, आणि चोंबाळीत बी नाही.
फक्त वस्तुस्थिती सांगतोय. एवढं मोठं वैभव संप्रदायाचं तुम्ही गेल्या 4 वर्षापूर्वी रोवलंय धर्मपताका, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपल्या संप्रदायामध्ये नामाचा प्रचार करणं आपण त्याच्यासाठी पाठवले. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ह्या नामाचा प्रचार करण्याकरता आपल्याला पाठवले, धर्मरक्षणाकरता नाही. खरं तर आपण धर्मरक्षक ही पदवी लावूनच घ्यायची नाही. धर्मरक्षक काही ठराविक लोक होऊन गेले. छत्रपती शिवराय धर्मप्रचारक आहेत आणि शंभूराजे धर्मरक्षक आहेत. विठाला विठाला. जी माणसं धर्मासाठी बलिदान देत असतात, महाराणा प्रताप धर्मरक्षक आहेत, गुरु गोविंद सिंहांचे मुलं धर्मरक्षक आहेत, यांनी स्वतःचं बलिदान दिलंय. मला असं वाटतंय जो महाराज धर्मासाठी मरतोय त्यानं धर्मरक्षक नाव द्यायचं, अन्यथा आपण धर्मप्रचारक आहेत. आपल्याला देवानं पाठविलंय नामाचा प्रचार करण्यासाठी आणि त्या नामाच्या प्रचारक भूमिका अंतःकरणात ठेवून गेल्या 4 वर्षापूर्वी डासाळा गावात मनोहर दादा तुम्ही तुमचे राम नावाचे सुपुत्र, विठ्ठल नावाचे सुपुत्र यांची सहमती आहे तुम्हाला. कारण बापाचा लेकराचा बूट बापाला आला की लेकराचं ऐकावंच लागत असते. आणि एक दुसरी गोष्ट म्हणेल, परमार्थ करण्याचा भाव तुमच्या अंतःकरणात झाला आणि तुमची लेकरं ऐकतेत. मला असं वाटते तुम्ही 1 नंबरचे श्रीमंत आहेत. बऱ्याच काही काहीला लेकरं झाले ते हरामखोर बापाला पंढरपूरला जायला तिकट्याला पैसे देत नाहीत. हा, त्या बापानं ज्याचे नाही त्याचे बांध कुरले, आपले ढेले मोठाले केले आणि शेजाऱ्याचे बारीक केले, तरी त्याच्या अवलादी त्याला तिकटापुरती पैसे देत नाहीत. कायच म्हणून मोठे पण सांग जाऊ त्या बापानं. विठाला एवढं करण्यासाठी तुमच्या मुलांनी तुम्हाला अनुमती दिली, त्याबद्दलही तुमच्या सुपुत्रांना खूपसं धन्यवाद. चला, उपस्थित पंचक्रोशीतून आलेली श्रोतेवर्ग, या परिसरात माझा जन्म आहे, या तालुक्यात, म्हणून तुम्हा सर्व लोकांचे माझ्यावर कृपा आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी महाराष्ट्रभर फिरतोय. कालचं 7077 गाव कालच्यानं माझं महाराष्ट्रातलं पूर्ण झालंय. हे डासाळ्यात फार दिवसापूर्वी आलतो मी, ॲटोत बसून आलतो 3 चाकाच्या. विठाला विठाला. म्हणून या परिसरातल्या लोकांची सुद्धा कृपा आहे आणि या पंचक्रोशीतून आलेली श्रोतवर्ग तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. साऊंडवाल्यांना धन्यवाद. महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजारो कीर्तनकारांना साथ देण्याचं काम, विद्यार्थी घडवायचं काम ज्यांनी केलं, असे आदरणीय आमचे गुरुजी आहेत, माधवराज नरोडे गुरुजी. गोडस कृष्णा भाऊ, तुम्ही फारसा पक्वाद वाजित होते. सगळ्या लोकांनी टाळ्या पण वाजिल्या, पण तुम्ही या समुद्रातला मासा आहे तितकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला. कमी वयामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये फार मोठं शिखर गाठलं आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये तमाम विद्वान कीर्तनकारांना ज्यांनी साथ केली. मृदंग वाजवणं म्हणत नसते, साथ म्हणत असतात, साथ. आणि ती साथ कृष्ण भाऊ तुम्ही केली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद महाराज. पण हजारो विद्यार्थी घडवायचं काम माधवराज गुरुजी करतात. गुरुजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, आमचे ब्रह्मा महाराज, फार उंच स्वर आहे त्यांचा, कधी कधी पेटीची पट्टी पण दमती, असा आवाज आहे त्यांचा ब्रह्म महाराजांचा. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आमचे संजू महाराज, गोड गोड आवाजावर प्रभुत्व आहे. काय होतं माहिती आहे का, परिसरातले पण नारळ गोडच लागतात, पण लय लोकायला कोकणातला आणायचा नाद असतो, नाद असतो. विठाला विठाला. आदरणीय संजू महाराज असतील, खूप आवाजावर प्रभुत्व, त्यांनाही धन्यवाद, प्रणाम. मौली महाराज आणि सोपान महाराज आता जे जरा पुढच्या गाडीत बसलीत, काही दिवसाला मलाच त्यांची भागवत ऐकायला बसावं लागेल. डायरी घेऊन बसन, काही ताण घेऊ नका. गोड चांगलं काम आहे, आवाज आहे आणि पाठांतर सुद्धा माऊलींना आहे आणि फार सुंदर भागवतही करतात, कीर्तनही छानपैकी. सोपान महाराजांनाही गोडसा आवाज आहे. आमचे अंशीराम महाराज आहेत, गोड आवाज. तारखेच्या संदर्भामध्ये माझा फोन जास्त बंद असतो, म्हणून मला शेतात भेटायला आले मनोहर दादा, श्रीराम महाराज देऊळगावकर.
गणेश महाराज ही सगळेजण शेतात आले. त्यावेळेला धोतर मला वाटतं कीर्तनकार घालतील असं नव्हतं माझ्या अंगावर. हो, 2-3 ठिकाणी भरलेलं होतं, पण मला असं वाटत होतं इतक्या भरक्या धोतरावाल्याचं कीर्तन कशाला घेत असतील. घेतलं त्यांनी, शेतात आले आणि माझं कीर्तन द्या म्हटले. मलाही माझं नशीब चांगलं आहे. आज अधिक मासाची सुरुवात आहे, मल मासाची सुरुवात आहे, आज पुरुषोत्तम मासाची सुरुवात आहे आणि त्या पवित्र एक अनन्य साधारण महत्त्व आहे आजच्या दिवसाचं. आणि त्या दिवशी मला या तुमच्या नामयज्ञामध्ये कीर्तन करण्याचा, आहुती टाकण्याचा योग येतो. कीर्तन करायला मी काही विद्वान नाही, पण नामचिंतनाची आहुती टाकण्याचा योग मला येतोय. ते माझं परम भाग्य. विठाला बऱ्यापैकी मृदंगाचार्य, गायनाचार्य समोर बसलेली आहेत, खूपशी काही महाराज मंडळी सुद्धा समोर आहेत. आज आमचे प्रसाद महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. हे सगळ्या क्षेत्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व. हो, खूप गोडसं असावं, अशी काही काही असलेली पाहिजे. हो, आमचे प्रसाद महाराज आहेत, अप्पुशेठ आहेत, आदरणीय बाळूभाऊ आमचे उद्योग क्षेत्रात मोठं नाविन्य आहे, आबा आहेत, आदी करून याच गावातले नागरिक आमचे गजमल दादा. आजावर जास्त जीव लावते म्हातारे, काहून आवडतो गिरगावचा बाळू काय माहिती. आठवड्यात माझी एकदा भेट घेतल्याशिवाय त्यांना करमत नाही. दादासुद्धा सोबत आलेत. आज लक्ष्मण दादासुद्धा आहेत. अरे सातवाना, देवला आदी करून सगळी जी काही मंडळी आहे परिसरातली आलेली, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो वक्ता या नात्यानं आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. छान बसली माणसं. तुम्हाला एक सांगू का, कधी बी मुंग्या रांगेत चलतात बरं. मुंग्या कधी बी रांगेत असतात. मुंगळे कोणीकडे तोंड करून बसतात. बरं येईनच काय असं घागर घागर तूप पिलंय का आज, म्हणजे इतका चांगला मंडप देऊनही तितक्या लांब बसले तर. आणि ह्याच कोणत्या 20 दिवसाच्या उपास येते यायला घाम येईन. विठाला विठाला विठाला. अशी बसलीत माणसं बघा ना. माझ्या लहानपणी तमाशाला लांब बसत होते ना, अंधारात काडी वडीत होते. मी काय पाहिले नाही, पण लोक सांगतात म्हणून वाटतं. चला लांब का बसनत, काय हरकत नाही. विठाला विठाला विठाला. माझं असं पाहिजे, मला वाटतंय कुठल्याही महाराजाला भेट जाऊ नका, पण गादीला भेट जा. ही गादी कोणाच्या बापाची जहागिरी नाही, ही नारदांची गादी आहे. किमान इथं भेट जा तर निसर्ग चांगला बरसल. इथं जर माणसं भेट नसतील तर देव काय आपल्या बापाची जहागिरी आपलं म्हणलं तर ऐकायला. विठाला विठाला काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तशी कुठं का बसनत. मला आशीर्वाद द्या. तास दीड तास तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. असं काय असेल संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते, मी संतांच्या पाया पडणं हेच बरं मानतोय. काय असेल संतांकडे. तुकोबारायच्या वाणीचा जर विचार केला, आपल्या वाणीनं फक्त 10-5 लाखाचं उधार भेटल. 10-5 लाख रुपये कोणी उसने आणून देईन, टायमाला वापस द्यावं लागतील का नाही. इतकीच आपल्या वाणीत ताकद आहे, एवढीच आपल्या वाणीत ताकद आहे, याच्या व्यतिरिक्त नाही. आपली फार काय असली तर एखादा पैशावाला आपल्या घरी येईल, एखादा पदाधिकारी आपल्या घरी येईल. आपण काय कमी येडेवाणी करतो का. ते आपल्या घरी आला की त्याचा फोटो घेणं, महिना महिना स्टेटस ठेवणं. आमच्याकडे मोठे आलते, तुला दाबायला आलते, त्याच्या गोळ्या संपल्यात का ते मोठं होऊन तुला भिकारी का, तुला मोठं करून ते भिकारी व्हायला. ही इथपर्यंत आपल्या वाणीची ताकद असेल, आपल्या कार्याची पोचपावती असेल. महाराज तुकोबारायच्या वाणीचा एवढा मोठा दरारा होता, एवढा मोठा दरारा. अष्टमा सिद्धीला सांगितलं ते ऐकत होत्या. देहूला एकदा अष्टमा सिद्धी आल्या. अनिमा, गनिमा, कामा, वशित्वा, विशित्वा, लघिमा, ह्या सगळ्या सिद्धी आल्या. आणि तुकोबारायला विचारलं, तुम्ही सांगितलेलं काम संपलंय, आता काय काम करायचंय. देहूच्या शिवाराच्या आत थांबू नका. देहूच्या शिवाराच्या आत थांबू नका. महाराज त्या सगळ्या सिद्धीने आपल्या पिशव्या उचलल्या. ही वाणीत दरारा तुकोबारायच्या. याच्या पलीकडे सांगू का. तुकोबारायनं सांगितलं ते काम मोक्ष करीत होता. मोक्ष. मी मोक्ष फक्त गाथ्यात वाचिला, ज्ञानेश्वरीत वाचिला, रामायणात वाचिला, भागवतात वाचिला. मोक्षाच्या बाबतीत चर्चा मोठ्या मोठ्या विद्वानांच्या मुखारविंदातून मोक्षाची चर्चा ऐकली, पण मोक्ष आतापर्यंत पाहला नाही, किंवा तिथं पोचायची सुद्धा आपली ताकद नाही.
आणि मोक्ष आम्हा घरी कामारी हे दास. होय सांगू ऐशी तू कामाने होय सांगू ऐशी तू कामाने होय सांगू ऐसी तुला होय सांगू ऐशी तू कामाने हा मोक्ष माघरी कामारी दासी मोक्ष माघरी कामारी दासी होय सांगू ऐशी तू कामाने 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 मोक्षाम त्यांच्याकडे काम करायला होता. काय ताकद याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला. यमानं 2 वेळेला चूक केली. सांगणार नाही, फक्त 2 वाक्य सांगतो. 2दा चूक केली. तुकोबारायांनी यमाला धारेव धरलं. बेटा तुला काय अक्कल आहे? लाज वाटते तुला? तुला काय आहे की नाही नियम मर्यादा? माफ करा, माफ करा, माफ करा. त्या दिवसपासून यम रोज सकाळी तुकोबारायाच्या पाया पडूनच जगाला खात होता. काल गुलाम सलाम करी तुकया करी राबतसे तुकया करी राबतसे तुकया करी गुलाम सलाम करी तुकया करी राबतसे तुकया करी राबतसे तुकया करी किती भीती वाटती यमाची. मागे काही वर्षापूर्वी 1.25 वर्षाचा एक आजार आपल्या भारत देशात आला. नवऱ्यासोबत सप्तपदीचे फेरे घेऊन येणारी बायको सुद्धा त्या काळात नवऱ्याच्या ब्रशजोर ब्रश ठुला नाही, दात घासायचा. इकडच्या खिडकीत बायकोचा ब्रश आणि तिकडच्या खिडकीत नवऱ्याचा ब्रश. बायली विचारलं, जिजी ब्रश कस काय लांब? आता कदा त्याला कोरोना झाला तर त्याच्या ब्रशमुळं मला होईल. कशामुळं जिजी भेली? फक्त यमामुळं. इतकी यमाची भीती वाटती. आणि तो यम काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. याच्या पलीकडे सांगू. यावर्षी बीजेला देहूकर मालकांचं कीर्तन ऐकलं. बापसाहेब मालकांचं बीजेला दरवर्षी जातो मी. एक गोडसा प्रसंग ऐकला. तुकोबारायला नेण्याकरता विटेवरचे मालक आले. गरुडावर बसून आले. पण गरुडानं देवाला सांगितलं, देवा तुकोबारायला नेण्याकरता आपण आलोत, पण मी जमिनीवर येणार नाही. देवानं सांगितलं, गरुडा असा आडमुटपणा करू नये. आपण त्यांना घ्यायला आलो, स्वागताकरता चाललोत, आपण आदरयुक्त न्यायचं नाही. प्रभू मी जर जमिनीवर गेलो तर बऱ्याचपैकी लोक माझ्या पंखाला धरून वैकुंठाला येतील. लोक काही साधे येतोय, त्याच्यामुळं मी त्या फांदीवच बसन. आज वैकुंठ गमन वृक्ष त्याच्यावरच बसन. बसले तिथं. आणि देवानं तुकोबारायला सांगितलं, चला मी घेण्यासाठी आलोय. त्याला तुकोबारायने असा हात केला. हात केला. वाणीत ताकद काय, दरारा काय, लक्षात घ्या. हात केला असा. पण तुकोबारायच्या हाताचा आणि देवाच्या हातात एवढं अंतर होतं. हातच मिळलं. महाराज तिथं तुमच्या माझ्यासारखं सतीने घ्या असता ना तर पार असा पंजावर उभा राहिला असता, नाही तर उडी हाणली असती. ते तुकोबाराय होते. तुकोबारायने जर टाचा उचलल्या असत्या तर लोक म्हणले असते यांना वैकुंठाची लयच आवड होती. महाराज ते तुकोबाराय होते. त्यानं काय टाच नाही उचलली, काय नाही, जागच्या जाग्यावर. देवा तुम्हाला न्यायचं असेल तर न्या. भगवान म्हणले काही प्रयत्न करा, टेबल घ्या, खुर्ची घ्या, एखादा दगड घ्या, लाकडाचा ओढका घ्या, काहीतरी घ्या ना. काय नसेल तिथं तुकोबारायकडे नाही, अद्याप नाही. देवानं गरुडाला सांगितलं, तुम्ही जरशे खाली व्हा. गरुडानं सांगितलं, देवा तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय ना, वैकुंठात यायची ज्यांची लायकी नाही ते पण माणसं तुमच्या पायाला धरतील, माझ्या पंखाला धरतील. त्याच्याकरता मी खाली येणार नाही. तुकोबारायला कसं घ्यायचं ते ठरवा. देवाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, तुकोबाराय मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. मी खाली आल्याच्या नंतर अनावश्यक लोक आम्हाला लोंबकळतील, उपद्रव होईल, आणि मी तुम्हाला एकट्यांना घेण्यासाठी आलोय. मग कसं करता आता? तुकोबारायने सांगितलं, देवा मला काही एवढा हव्यास नाही हातापाय उचलून उडी आणून तुमच्या हातात हात द्यायला. करा ना काहीतरी प्रयत्न. तेवढ्या अवकाशात यम पाहत होता. एका व्यक्तीने यमाला विचारलं, तू का रडतो?
उद्यापासून मुजरा करायचं काम संपलंय. दुःख वाटते, मला दुःख वाटते. मी रोज मुजरा करायला मालकाकडे येत होतो, आता मालक वैकुंठात गेल्यावर कोणाला करू. तुकोबारायने सांगितलं, रडू नको, इकडे. आणि यमाला वाकील आहे. यमाच्या पाठीवर तुकोबाराय उभं राहिले आणि यम पुन्हा खाली वाकला. तुकोबारायने सांगितलं, बेटा देवाच्या हातात हात देण्यासाठी मी तुझ्या पाठीवर उभं राहिलो. ऐका ना मालक, माझ्या पाठीवर उभं राहून तुम्ही देवाच्या हातात हात देणार आहेत, पण पाठीवरला एक पाय मानावर टेका. मी बऱ्याच लोकांना मारू मारू अहंकारानं माझी मान पण ताटली, आणि तो ताठरपणा मोडायची ताकद फक्त तुमच्या पायात आहे. आणि त्या दिवशी यमाच्या डोक्यावर पाय दिला, त्या दिवसपासून जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काय ताकद असेल वाणीत दरारा किती. महाराज काही काही